जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यात मोठं ध्येय प्राप्त करण्याच्या प्रवासात असाल तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला आयुष्य खाली पाडेल. खूपदा तुम्हाला रडावंसंही वाटेल. अनेकदा असं वाटेल की आता सगळं संपलं आहे, आता काहीच होऊ शकत नाही. 100 लोकं येऊन तुम्हाला टोमणा मारून जातील की आता तू बस कर, आता तुझ्याने काही होणार नाहीये, त्यापेक्षा तू दुसरं काहीतरी काम करायला घे. अशी परिस्थिती जेव्हा उभी ठाकते ना, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमच्याकडे काय करायचं याचे चॉईस असतात. 2 चॉईस असतात. सगळं काही बाजूला सारून हार मानून एका कोपऱ्यात गपचूप पडून राहायचं आणि दुसरी चॉईस की निरंतर प्रयत्न करत राहायचं आणि ठामपणे आपल्या ध्येयाच्या प्रवासावर चालत राहायचं. कारण मेहनत तर सगळेच जण करत असतात, पण सातत्याने प्रयत्न करत राहणं आणि वारंवार पडून सुद्धा पुन्हा उभं राहण्याची हिंमत आहे ना, ती प्रत्येकाकडे नसते, ती काही जणांकडेच असते. म्हणून मी म्हणेन की काहीही करा, रडा, ओरडा, अगदी जगाला विसरून अतूट मेहनत करा आणि आपण ठरवलेलं ध्येय ना, ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्यही हे पाहत असतं की त्याच्याकडे आपल्याला देण्यासाठी जे सुंदर, उदात्त, सर्वोत्तम असं आहे ना, ते आपण सांभाळण्यास, सांभाळून वाढवण्यास आणि वाढवून दुसऱ्या पिढीला सुपूर्त करण्यास आपण किती लायक आहोत.